राजकारणातले एकमेकांचे पारंपरिक शत्रू एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या क्लस्टर विकास योजनेवरून नाईक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने योजना जाहीर केली असली तरी तिला परवानगी देऊ नये असे आदेश नाईकांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तर तसंच अनधिकृत कामांना चालना देणाऱ्यांची मस्ती उतरवणार असा इशाराही नाईकांनी नाव न घेता दिला. मात्र मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण न झाल्यानं असूयेपोटी नाईक टीका करतायत असा टोला मग मस्केंनी लगावलाय. याआधी देखील नवी मुंबई आणि ठाण्यातल्या विकास कामांच्या भूमिपूजनावरून शिंदे विरुद्ध नाईक श्रेयवादाची जोरदार लढाई पाहायला मिळाली. आता क्लस्टर डेव्हलपमेंटवरून वादाला नवी फोडणी मिळते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या वर्चस्व वादाच्या लढाईचे पडसाद हे वेळोवेळी उमटत राहणार हे मात्र नक्की. अतिक्रमण असताना त्यांनी वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला आदेशित केले होते तोडा. त्यावेळेला कोणीतरी तात्पुरती स्थगिती म्हणून त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली, परंतु अशा प्रकारचा पॉलिटिशियन लोकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा अधिकार नाहीये हे मी गांभीर्याने बोलतो. आणि म्हणून अशा प्रकारची मस्तीमध्ये काम केलेले आहेत ना. मी मगाशी बोलत चोर के चोर ऊपरचे शिरजोर. काय बोलतात, काय केलं, तोंड घशी पडले. एकांच्या प्रकरणावर, अभय जाधवच्या प्रकरणावर तोंड घशी आम्ही नाही पाडणार, तुम्ही आपोआप स्वतःहून पाडा. की एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्य केलं म्हणून एका शाखा प्रमुखाच्या, एका नगरसेवकाचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आपण म्हणतो ना, पुण्य केलं की फळ मिळतं, तसं फळ मिळालं. आज उपमुख्यमंत्री आहेत म्हणून आता जे पाप आणि पुण्याची भाषा करतायत ते अधोगतीला गेले होते, ते आता एक वन खात्याचे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या पुण्यामुळे, पुण्य कामामुळे हे कोणी विसरू नये.